आई कधीच असं वागत नाही. पुरणपोळ्या पाठवलं तर सांगितलं का नाही तिने? मी फोन करूनच विचारते तिला मी. हॅलो आई. हा सई, झाली का होळीच्या पूजेची तयारी? नाही अगं, अजून तयारी नाही झाली. ऐक ना, तू आज ज्या पुरणपोळ्या पाठवल्यास ना त्या येऊ का सुमनताई? या या सई, जरा एक मिनिट. तुमचीच वाट बघत होते बघ. तुम्ही बसा ना, पोळ्या आणते. बसा बसा. हा, हॅलो आई. अरे देवा, यातच ठेवल्या होत्या पोळ्या. सुमनताई, देताय ना पोळ्या? हो हो, म्हणजे काय ना, पोळ्या केल्या होत्या, यातच ठेवल्या होत्या. अरे देवा, होत्या म्हणजे आता नाही आहेत? हो ना, मलाही काहीच कळत नाही हो. संपल्या बहुतेक. अरे देवा, काय हो सुमनताई, मी तुमच्यावर विश्वास ठेवून घरी पोळ्या केल्या नाहीत आणि आता पूजेला मी कसला नैवेद्य दाखवू? माफ करा, मला थोडा वेळ देता का? मी लगेच करून देते तुम्हाला. अहो, एवढा वेळ आहे कोणाकडे? तुम्ही म्हणालात म्हणून पोळ्यांची ऑर्डर मी तुम्हाला दिली. नाही नाही, असं नका म्हणू. तुम्ही जर असं रिकाम्या हाती गेलात तर मला अन्न जाणार नाही. मी करते ना, पटकन करते. हवं तर तुम्ही नंतर या. हा, मी करून ठेवते पोळ्या. हा, सई, किती मजा आली ना आज. सिरियसली, तुमच्या आईच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे अशा मेल्ट होतात. काय झालं? देवांश, आईने पुरणपोळ्यांची ऑर्डर घेतली होती ना, त्या सगळ्या पुरणपोळ्या मामीने अंजलीची बाजू सावरण्यासाठी इकडे पाठवून दिल्या. आता आईला सगळं ऐकून घ्यावं लागतंय तिकडे. अरे यार, म्हणजे आता सगळ्या पुरणपोळ्या परत करायला लागतील आईंना. हो ना, मामी आणि अंजलीमुळे आई परत तोंडघशी पडली आता. ठीक आहे, रिलॅक्स रिलॅक्स. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा तिकडे आईंकडे, त्यांना हेल्प करा. जा. हो, पण आपल्या घरातली पूजा वगैरे सगळं ते राहिलं आम्ही ना? सगळं करतो ना मॅनेज, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही जा. नक्की? हो नक्की, इतका विचार नका करू. चला जा, निघा लवकर. जा, आम्ही करतो इकडे सगळं. मी खरंच खूप नशीबवान आहे देवांश. ते मला तुमच्यासारखा समजूतदार लाईफ पार्टनर मिळाला. देवांश, नका काळजी करू, आम्ही करतो सगळं मॅनेज. यू गो. आई, कुठपर्यंत आली तयारी? सई, तू आत्ता इकडे कशी काय आलीस? कशी काय म्हणजे? तुला मदत करायला. मग अशी आपला फोन झाला ना, तेव्हा तुझं बोलणं ऐकलं होतं. ठीक आहे ग, एवढं काही नाही. पण मला कळत नाही, आज माझ्या पोळ्या कमी कशा काय पडल्या एवढ्या? कमी वगैरे काही पडल्या नव्हत्या, पुरेशाच केल्या होत्या. मामीने जर तिकडे अंजलीसाठी पोळ्या पाठवल्या नसत्या ना, तर मग ही वेळच आली नसती. वहिनीने असं का केलं? मला जर सांगितलं असतं तर जास्तीच्या पोळ्या केल्या नसत्या का? बरं, आता काळजी करू नको. मी आली आहे ना, मी मदत करेन तुला. सई, पण अगं तुझ्या घरची पूजा सोडून तू इथं आलीस. आई, मला देवांशनी सांगितलं होतं जायला, आणि मी तुला एकट्याला हे सगळं करू देणार आहे का? मी आली आहे ना. बरं, मी पोळ्या करायला घेते, तू बाकीची तयारी कर. चल लवकर. बाई 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 बाई, अलभ्य लाभ. म्हणजे जहागीरदारांच्या मोठ्या सुनबाई चक्क आमच्या गरीब खाण्यात. काय कारण काय आहे? अगं वहिनी, बिचारी माझ्या मदतीसाठी धावत आली. हो बाई, काय सांगतो वंच.
वंच, इतर वेळेला तर तुमची लेक फार बाता मारत असते, आणि आज सणासुदीच्या दिवशी सासरचं घर सोडून इकडे माहेरी आली आहे आईला मदत करायला. शोभतं का तुला सई? खरं तर नाही शोभत ग मामी, पण तू जर का न सांगता अंजलीला तिकडे पोळ्या पाठवल्या नसत्या ना, तर मला इकडे येण्याची गरजच पडली नसती. ए चिमणी, जास्त फडफड करू नकोस. मला उलट उत्तरं द्यायची नाहीत. आणि मी तुला आधीच सांगितलं होतं, जितकी तू माझ्या लेकीला अंजलीला त्रास देशील ना, तितकं मी तुझ्या आईचं जगणं मुश्किल करून टाकेन. सांगितलं होतं की नाही? अगं पण कोण देते तुझ्या अंजलीला त्रास? तिला नेहमीसारखी सवयच आहे ना, काहूर करायचं आणि स्वतःवर ओढून घ्यायचं. गप्पा बस. माझ्या घरात येऊन मला शहाणपणा शिकवायचा नाही. तुला ना खरं तर घरात घुसूच दिलं नाही पाहिजे. निघ निघ. नाही, मी आईला मदत करायला आलीये. ए कळलं, तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघ, नाही तर तुझ्या आईलाही घराच्या बाहेर काढीन मी. निघा. वहिनी, वहिनी नको ना असं म्हणून. मी हात जोडते तुझ्या समोर. सई, सई तू तुझ्या घरी जा बाळा. आई, आई अगं बास ना, किती सहन करणार आहेस अजून? आतापर्यंत खूप सहन केलंयस तू, बास झाला आता. तू एक काम कर, माझ्या बरोबर चल. हा जा जा, चल घेऊन जा. इतकी वर्ष माझ्याकडे फुकट राहिले, आता तुझ्याकडे राहतील. जा. आई तू चल ना. सई अगं वेडी आहेस का? मुलीच्या सासरी जाणं असं बरं दिसत नाही. आई अगं पण सई ऐक माझं, नको काळजी करू. हा, मला काही होणार नाही. तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे. आज पूजा आहे ना होळीची, जा बघू तू. आई अगं मला खूप काळजी वाटते ग तुझी. नको घाबरू बाळा, खरंच काही होणार नाही मला. मी सुद्धा माझ्या साईसारखी कणकर आहे. हो बायांनो, झालं का? रडगाणं गाऊन झालं? झालं असेल तर निघा आता, का दोघींना बाहेर काढू? सई जा बाळा. आई निघा आता, निघा. आणि आणखीन एक, या घरात या नंतर आता पुन्हा कधीही यायचं असेल किंवा तुझ्या लाडक्या आईला भेटायचं असेल तर आधी माझी परवानगी घ्यायची आणि मगच यायचं. आता पूर्वीसारखं कधी या जाओ घर अपना नाही चालायचं, कळलं? निघा. येते. सावकाश जा. आई येते. प्लीज काळजी घे स्वतःची. हो जा तू, नको काळजी करू. चला चला, कामाला लागा. लेक काय पहिल्यांदा नाही आली. खायला ठेवलंय का काही मला? अंजलीला वळण लावायचा प्रयत्न केला तरी आईलाच त्रास होणार आहे. जाऊ दे ना, त्यापेक्षा अंजलीला हवं ते करू दे. मी मधल्यामध्ये आईला हुरपवू देणार नाही. इथून पुढे मला खूप सांभाळून वागावं लागणार आहे. सई, आई सॉरी, माझं लक्षच नव्हतं. अगं लवकर आलीस तू. झाल्या पोळ्या करून? काय ग, सुमंतांची तब्येत ठीक आहे ना? हो ठीक आहे, पण माझ्या मदतीची फार गरज नाही लागली तिला. अच्छा. आई सॉरी, मी सगळं काम असंच टाकून गेले. अगं सॉरी काय त्यात? आईची मदत करणं पण महत्वाचंच होतं ना. तुम्हाला आराम करायचा असेल ना, तुम्ही आराम करा, मी कर. असू दे मी करीन इथलं. आत्ताच आलीस ना तू, जा फ्रेश हो आणि एखादी छानशी साडी नेस जा. ठीक आहे. अरे वा, अरे वा, सई आला पण. देवांश तू चक्क तयार होऊन आलास. हो, कसा दिसतोय मी? नेहमी सारखा देखणा. दिसायला लागतं बाबा, बायकोचे स्टँडर्ड्स मॅच झाले पाहिजे ना.
ह्यांचं काहीतरीच असतं. सई जा पटकन तयार हो तू. पूजा तुमच्याच हातनं करायची आहे ना, जा. आई म्हणजे मी काय म्हणते, आज होळीची पूजा ओमी आणि अंजलीने केली तर? नाही, त्यांचा पहिला सण आहे ना म्हणून. आय थिंक गुड आयडिया. आय मीन असं केलं तर ओमी पण खुश होईल आणि त्या दोघांना असं वाटेल की आपण त्यांना मनापासून एक्सेप्ट करतोय. हो, तसं झालं तर ओमी परत पूर्वीसारखा वागायला लागेल नाही. माणसात येईल जरा. हरकत नाही, करू दे ना त्यांना पूजा. सई एक काम कर, मी ना माझ्या खोलीत एक साडी आणि एक सेट ठेवलाय काढून, तेवढा अंजलीला देशील? हो चालेल. थँक्यू आई. प्रत्येक गोष्टीत थँक्यू. पटकन या. किती राहिलाय? का बायकोशिवाय करमत नाही? बस इथे. म्हणजे काय, तुला गरम दगा शिवाय. यु नो वॉट, मला तर वाटतं की मम्माचा आवडता सण ना होळीच असणार. म्हणजे बघ ना, तिच्यामध्ये किती उत्साह असतो. सकाळी उठायचं, पुरणपोळ्या करायच्या, पूजेची तयारी करायची, आणि हे सगळं होईपर्यंत ना बाहेर दादा आणि बाबा होळी रचतात. आणि नंतर मम्मा पूजा करून झाली ना की मग दादा आणि बहिणीच्या हातून होळीचं दहन होतं. नाईस, छान. बट ओंकार, हा, यावेळी होळीचं दहन तू आणि मी केलं पाहिजेस ना. आपण न्यू कपल होत, तो मान आपल्याला मिळायला पाहिजे. व्हॉट यू थिंक? हा, इट्स ओके. आपण नेक्स्ट इयर करू शकतो. म्हणजे तोपर्यंत घरी तुला सगळे एक्सेप्ट पण करतील ना, त्याने केवढा फरक पडणार नाही. काय फरक पडतो, मला इथे तुझ्यासोबत राहायला मिळतंय ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. ओंकार ऐक ना, ऍक्च्युली मला ना साडी चेंज करायची आहे. मी साडी चेंज करते हा लगेच. तू बाहेर थांबतो का जरा? ओके. काय झालं? कुठे काय? कुठे बाहेर निघालायस का? नाही, अंजलीला चेंज करायचं म्हणून मी. म्हणून ओंकार मम्मींना निरोप द्यायला गेला होता. म्हणजे साडी थोडी वेगळ्या पॅटर्नची आहे ना, सो नीरांना हेल्प लागेल म्हणून. आईंना बोलवायची काही गरज नाहीये. आईने तुझ्यासाठी ही साडी पाठवली आहे. हे घे. मम्माने साडी पाठवली? प्रिटी आहे खूप. आवडली ना तुला? ठीक आहे, आता दोघांनी पटपट आवरा. आणि हो, आजची होळीची पूजा तुम्हा दोघांनाच करायची, त्यामुळे लवकर आवरून खाली या. ठीक आहे? हो. आम्ही करणार आहोत पूजा? वाव. तू वेडा आहेस का? तू सई समोर सगळं ओकून देणार होतास का? अगं मी फ्लो मध्ये बोलून गेलो, मला नाही कळालं. नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेवा, असं फ्लो मध्ये बोलू नकोस. सॉरी. अरे देवा, ज्वेलरी सेट द्यायचाच राहिला. मग आपण त्या दिवशी लास्ट मोमेंटला ठरवलं की आपण लग्न नाही करायचं. लग्न झाल्याचं फक्त नाटक करायचं. आणि तूच म्हणालीस ना की जेव्हा घरी गोष्टी नॉर्मल होतील, वातावरण नॉर्मल होईल, तेव्हा आपण त्यांना सांगायचं की आपलं लग्न खरं तर झालेलंच नाहीये. आणि हे सगळं असताना आपण पूजेला बसणं, आय डोंट थिंक इट्स राईट. हे त्यांना फसवल्यासारखं होईल अंजली. अरे ओंकार, तू वेडा आहेस का? आपण कोणालाही फसवत नाही आहोत. तुला काय वाटतं, आत्ता जर आपण सगळ्यांना खरं सांगितलं तर ते मला तुझ्यासोबत राहू देतील? अरे धक्के मारून बाहेर काढतील मला. हे हवंय का तुला? असं नाही होणार अंजली. अगं पण त्यांच्या फिलिंगशी खेळणं पण बरोबर नाहीये ना. अरे आपण नाही खेळत आहोत कोणाच्या फिलिंग्सची. ओंकार, घरच्यांना अग्री नव्हतं म्हणून आपण हा सगळा ड्रामा केला ना. हे बघ,
मी मनातून तुला हस्बंड मानलंय, तू पण मनातून मला वाईफ मानतोस ना. झालं तर मग आपण लग्न केलं किंवा नाही केलं याने काय फरक पडतो. हा सगळा ड्रामा आपण आपल्या फॅमिलीसाठी करतोय ना. हाच आता मला पटकन चेंज करू दे, थोडा वेळ बाहेर थांब. ओके. आणि असा फ्लो मध्ये बोलून जाऊ नकोस, काळजी घे जरा. चिल मार. काय झालं सई, तुला काही हवं होतं का? काय करू, सरळ सरळ विचारू का दोघांना? आणि आता मी विचारलं तरी हे मान्य करणारच नाही. नाही नको, पूजेचं वातावरण आहे, घरात परत तमाशे होतील. सई अगं काय अशी का बघतेस? काही हवंय का तुला? ते हा सेट द्यायचा राहिला होता, हा पण आईंनीच दिलाय. थँक्यू. गोष्टी नॉर्मल होत आहेत आता. म्हणजे आधी साडी पाठवली, आता हा नेकलेस, आता माझी मम्मा वाटते ती. नाईस. सई छान दिसतेस. हे बघ, पूजेचं ताट तयार केलंय मी प्रसादाचं ताट घेऊन आले. तू एवढं घेऊन जा बाहेर. बघा, आपण त्या दिवशी लास्ट मोमेंटला ठरवलं की आपण लग्न नाही करायचं. लग्न झाल्याचं फक्त नाटक करायचं. ओके ना बाबा तिकडे? हो एकदम. फ्लावर हवेत का आणखी तुम्हाला? नाही नाही, इकडे एवढी इकडे बघा ना, मला फोटो काढायचे. फोटो. सई, होळी पाहिलीस का? या वर्षीची होळी आपली मस्त मोठी होणार. दादा, वहिनी तुमचे फोटो काढते ना, या ना. हा चालेल. पुढे इकडे इकडे. सई, म्हणजे होळी पण या ना इकडे, फोटो काढूयात. या या या. हा इथेच था. होळी बरोबर गाणं. हो. चल. वाव, काय मस्त फोटो येतोय. स्माइल कर ना वहिनी. स्माईल करा सई. वाव, काय मस्त आला. थांब थांब, ह्या अँगल इकडनं पण काढायचं आपल्याला. अगं रिया, सावकाश बाळा, नैवेद्याचं ताट आहे. बघायचं ना जरा. तू इकडनंच काढ. ये इकडे, परत ये इकडे. रिया, 2 मिनिट थांब ना, मला देवांशी बोलायचंय. बर. ऐका ना. सई, अगं नारळ आतच राहिले, तेवढे आण ना बाळा पटकन. हो. नारळ विसरलं नेमका. कशी काय? चुकलंच. मला वाटलं तू घेऊन येशील म्हणून मी आणला ठीक आहे. चला चला, सुरू फोटो काढ ना तू. करायचं. ऑलमोस्ट सगळं रेडी. हा हो. चला पूजेला सुरुवात करूया का? अहो थांबा, ओमी आणि अंजलीला तरी येऊ दे. अरे हो, विसरलोच होतो. आज तेच करणार आहेत ना पूजा? आहेत कुठे? हे बघा आले. अरे या वा. या 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 या. तुमचीच वाट बघत होतो आम्ही. पूजेला सुरुवात करायची ना. या या, इथे इथे या. बाबा. ओमी, अंजली, तुम्ही पहिल्यांदाच जोडीने होळीची पूजा करणार आहात. ओमी, तू आतापर्यंत खूपदा पूजा केलीयस, पण ह्या पुढे जेव्हा तू पूजा करशील ती पूजा तुझ्यासाठी खूप अर्थपूर्ण असणार. कारण तुझी बायको आहे तुझ्या बरोबर
आता देवाकडे मागताना फक्त स्वतःसाठी नाही मागायचं हं? एकमेकांसाठी मागायचं आणि कुटुंबासाठी मागायचं. तर आता पूजेला सुरुवात करूया. त्याआधी तुला समजावून सांगते काय काय करायचं ते. हा, ही होलिकेची पूजा असते. ह्या बघ लाया ठेवलेल्या आहेत. आमचे फोटोज आणि व्हिडिओज काढणार. अरे हो, ती होतच राहील. ओमी, हा तू तिच्या त्या बाजूला जा. ठीक आहे. हा, करूया. थांबा. काय झालं सई? देवांशी या वर्षीची होळीची पूजा आपणच करूयात. काय झालं बाळा अचानक? अगं तूच आग्रह धरला होतास ना की होळीची पूजा अंजली आणि ओमीला करू दे म्हणून. नाटकं आहेत ग, सगळी नाटकं आहेत. आधी स्वतःच मोठेपणा दाखवून काहीतरी प्रॉमिस करायचा आणि मग स्वतःच असा ड्रामा क्रिएट करायचा. ओमी, मी बोलते ना सईशी. हे बघ ओमी, तुला वाटतं असं काही नाहीये. तसंच आहे. तुला कधी आम्हाला पूजेचा पहिला मान द्यायचा नव्हता. तुला फक्त अंजलीला हर्ट करायचं होतं, कारण तुला माहिती होतं ना की अंजलीची इच्छा आहे पूजा करायची, म्हणून मुद्दाम केलंस तू हे सगळं. एक मिनिट. ओमी ओमी शांत हो. सई काय झालं? सॉरी देवांश. नाही म्हणजे मी आधी म्हणाले होते की पूजा ओमी आणि अंजलीलाच करू दे, पण मला असं वाटते की जरा घाई होतीये. नाही म्हणजे नुकतंच लग्न झालंय ना, आणि पहिलंच वर्ष आहे. या वर्षी आम्ही पूजा करतो, म्हणजे पुढच्या वर्षी कळेल ना यांना पूजा वगैरे कशी करायची ते. हां, हिला काय झालं अचानक? हिने मगाशी आमचं बोलणं ऐकलं तर नसेल ना? दिस इज नॉट फेअर मम्मा. आणि तू जर तिला आता हो म्हणालीस ना तर मी आणि अंजली पूजेला थांबणार नाही. ओमी, अंजली सर, ओमी, ओमी ओमी एवढा हट्टीपणा करू नकोस. आता सई म्हणते त्यात तथ्य आहे, बरोबर आहे ती. दॅट्स इट. मला माहिती होतं की कितीही काही झालं ना तरी तुम्ही तिचीच बाजू घेणार. यु नो व्हॉट, तुम्हाला जे करायचं ना ते करा, पण मी पूजेला थांबणार नाही.